नमस्कार मित्रांनो, मी कृष्णकुमार गोयल, अध्यक्ष कोहिनूर ग्रुप. माझ्या या यूट्यूब चॅनलवरच्या यशस्वी उद्योजक या चॅनलचं ऐकत असलेल्या बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आज आपण जो बोलणार आहोत तो एक वेगळा विषय. आपण जेव्हा एखादा व्यवसाय करतो, व्यवसाय करताना मी जसं म्हणतो की आपल्याला 10 जणांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत आणि नोकरी देणारा आपण उद्योजक व्हायला पाहिजे. आणि असं जेव्हा करतो तेव्हा आपल्याकडे एक फार मोठं चॅलेंज आपल्यासमोर असतं की ज्या 10 जणांना तुम्ही नोकरी दिली ते तुमच्याकडे टिकले पाहिजेत शेवटपर्यंत. कारण सुरुवातीला प्रत्येकाला नोकरीची गरज असते आणि तो म्हणतो, साहेब तुम्ही म्हणाल तो काम मी करेन, तुम्ही फक्त मला नोकरी द्या. आणि आपण जेव्हा नोकरी त्यांना देतो, आपण त्यांना सुरुवातीला 6 महिने तर आपल्या शिकवण्यातच जातात, कारण त्यावेळेला त्याचा फायदा जास्त आपल्याला नसतो. पण हळूहळू जेव्हा आपण शिकवतो त्यांना, ते जेव्हा हुशार होऊ लागतात तर त्यावेळेला मग आपले जे स्पर्धक असतात त्या लोकांना वाटतं, अरे हा याचा मनुष्य आपण फोडावा, याला आपल्याकडं घ्यावं, कारण हा आता तयार झालेला आहे. तर मित्रांनो, अशा वेळेला आपली जबाबदारी फार आहे. खरं तर तुमच्या स्टाफशी तुमचा चांगला संवाद पाहिजे. आपण संवेदनशील माणसं आहोत, त्याची दुःखही आपली दुःख आपण समजली पाहिजे, वेळप्रसंगी त्यांना मदत केली पाहिजे आणि दरवर्षी काही ना काही इन्क्रिमेंट आपण त्यांना देता आलं पाहिजे. ज्या व्यवसायात तुम्ही आहात त्या व्यवसायाला वाढवण्यासाठी नवीन नवीन गोष्टीची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनात आता आमच्या कोहिनूर ग्रुपमध्ये जवळजवळ 700-750 लोक आहेत. शक्यतो आम्ही एवढ्या लोकांमध्ये ॲट्रॅक्शन होण्याचं आहे, कारण अनेक बिल्डर आमच्यासारखे आहेत. कोहिनूरचं स्टाफ म्हटल्यानंतर ते जास्त पॅकेजची त्यांना ऑफर देतात आणि काही लोक जाणतातही सोडून, त्यांना वाटतं यांच्यापेक्षा जास्त इथं मिळणार. पण आमच्याकडे जे जुने लोक आहेत ते आजही आमच्याबरोबरच आहेत, ते जाऊ इच्छित नाही, कारण त्यांनी पाहिलं आहे आम्ही नुसतं घरच्या परिवार समजतो. आपल्याकडे जो काम करणारा मनुष्य आहे तो आपल्या परिवारातला एक हिस्सा आहे असं आपण समजलं पाहिजे. काळाबरोबर त्याचं तंत्रज्ञान जसं चेंज होतं आहे त्याप्रमाणे त्याची ट्रेनिंग केली पाहिजे. कारण आता आपल्याकडे एखादा मनुष्य ग्रॅज्युएट आला, पोस्ट ग्रॅज्युएट आला, आत्ताची तर पिढी जी आहे ही फार टेक्नॉलॉजीवाली पिढी आहे. आणि त्या दृष्टीने जेव्हा आपण पाहतो की टेक्नॉलॉजीचा सर्रास वापर या पुढच्या काळात आपण केला पाहिजे. ऑन द कॉन्ट्ररी, जे लोक यातनं शिकलेले नाही आहे त्या लोकांनाही त्या याच्यामध्ये आणलं पाहिजे. आता आमच्याकडं सॅप मी सुरू केलं, SAP सॅप करत असताना खरं म्हणजे आमच्या स्टाफपैकी 5% लोकांना सॅप माहिती होतं, 95% माहीत नव्हतं. पण आपण त्यांना ट्रेनिंग दिलं, मोठमोठे जे टेक्नॉलॉजीशी त्यांना बोलवलं, वेगवेगळे तंत्रज्ञानिक जे लोक आहेत त्यांना बोलवून त्यांचे क्लासेस ठेवले, त्यांनी समजून सांगितलं. आणि या ट्रेनिंगमुळे काय झालं, जवळजवळ आज 50-55% स्टाफ माझा तयार झालेला आहे. आणि याचा चांगला स्टाफ असेल तर बिझनेस वाढीला फार चांगली मदत होते. आणि त्या दृष्टिकोनातून स्टाफला खुश ठेवणं, स्टाफला काळाबरोबर ट्रेनिंग देणं, त्यांचं मनोबल वाढवणं, त्यांची पर्सनॅलिटी वाढवणं आणि त्यांच्या अडचणी ज्या आहे पर्सनल, त्या अडचणीकडे आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण केलं तर स्टाफ सोडत नाही. आजही माझ्याकडं 18 वर्षापासून 15 वर्षाचे जुने स्टाफ आहेत, ते आजही लोक त्यांना ऑफर देतात, पण ते म्हणतात नाही आम्ही कोहिनूर सोडून जाणार नाही. आणि मला वाटतं हीच माझी मोठी संपत्ती आहे. आणि याचं कारण हेच आहे की त्यांचे आपले रिलेशन आहे, परिवार समजून जेव्हा आपण काम करतो, परिवार समजून आपण जेव्हा त्यांचं काळजी घेतो तर ते लोक आपल्याला सोडून जात नाही. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की जेव्हा मोठे उद्योजक व्हाल तर स्टाफ टिकवणं हे फार महत्त्वाचं आहे. ॲट्रॅक्शनचं प्रमाण कमीत कमी हवं आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करा. आपण नक्की त्यात यशस्वी व्हाल अशी मला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद.